हा जो धर्म आणि ही जी जिहादी मानसिकता आहे ना, ही भारतवर्षाला आणि हिंदू राष्ट्राला लागलेली एक प्रकारची वाळवी आहे. आपण मजबूतीने उभं केलेले जे साम्राज्य आहे ना, ते कधी आतून पोखरून निघते आपल्याला कळत देखील नाहीये. लँड जिहाद, लव जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद कधीपर्यंत सहन करायचा? आपण जाती जातीमध्ये भांडत राहणार आणि हे आपल्या लेकी बाळींना हिरव्या रंगामध्ये आंघोळ घालून काळ्या बावल्या बनून बाहेर फिरवणार. नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये झालेला कॉर्पोरेट जिहाद जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राने बघितला. अगोदर 5 किलो तांदळासाठी लोक कन्वर्ट होत होते आणि आता 15-20 हजाराच्या नोकरीसाठी आणि ती नोकरी टिकून राहावी म्हणून कन्वर्ट होतात. कुणीतरी यावं, तुमच्या देवी देवतांबद्दल एखाद्या मुलीला वाईट सांगावं आणि तिने ते मान्य करावं. कुणीतरी यावं, कुराण वाचायला सांगावं, रोजे धरायला सांगावं, तिला नमाज पडायचं शिकावं. तुम्ही तुमच्या पोरींना प्रार्थना करायचं शिकवत नाहीयेत का? तुम्ही भगवद्गीता शिकवत नाहीत का त्यांना? आपण आपल्या धर्माबद्दल प्रचार प्रसार आपल्या घरातच करत नसू तर बाहेर काय करणार आहेत? आपण कधी कोणाला कन्वर्ट करत नाहीत, पण बाहेरची जी जिहादी मानसिकता आहे ती थांबवण्यासाठी निदान आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. निदान आपण आपल्या घरातल्यांना तरी अवेअर केलं पाहिजे की बाबा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आणि ही आपली शिकवण आहे. ही क्लिप बघितल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल, कारण यांना शिकवलंच असं जातं की मूर्तीपूजा जी आहे ना ती जास्त पाप आहे. एखाद्या पोरीवरती जर बलात्कार होत असेल ना तर ते कमी पाप आहे. असल्या घाणेरड्या गोष्टी यांच्या धर्मामध्ये यांना शिकवल्या जातात. दो आदमी बैठे हुए अपराध कर रहे, एक व्यक्ति तो मूर्ति पूजा कर रहा हुआ बैठा और एक व्यक्ति बैठा हुआ किसी बच्चे का बलात्कार कर रहा है, तो कौन सा अपराध बड़ा है? मूर्ति पूजा. लिटरली या लोकांचे डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप आहेत. या कोणत्या जातीच्या पोरींना फसवायचं, त्यांना कसं कन्वर्ट करून घ्यायचं. ब्राह्मण को भी टारगेट कर सकते हैं. ब्राह्मणों को टारगेट तो सबसे पहले करना है. त्यामुळे पोरींना सावध करणं, पोरींना शिकवणं आपलं काम आहे. पोरींना तुमच्यावरती जर कोणी चुकीची नजर ठेवत असेल, कोणी जर तुम्हाला चुकीचा स्पर्श करत असेल तर तिथं आरेला कार्य म्हणायला शिका, 2 दणके द्यायला शिका. आयुष्यभर फेमिनिझमचा आणि स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणाऱ्या ह्याच्या पोरीत कुणीतरी येऊन त्यांना सांगतं की तुम्हाला लिपस्टिक हराम आहे, तुम्हाला जीन्स हराम आहे, तुम्हाला असे कपडे हराम आहेत, तुम्ही ते मान्य करता? जर कुणी आरे म्हटलं तर कार्य म्हणायची शिकवण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. कुणी जर आपल्या धर्माबद्दल काही बोलत असेल तर त्याची जीभ छाटून काढायची आपली शिकवण आहे. आजकाल कन्वर्ट करून घेण्यासाठी आपल्या देवी देवतांचा वापर केला जातोय. आपल्या देवी देवतांबद्दल उलटसुलट सांगितलं जातंय, ब्रेन वॉश केलं जातोय, कारण आपण आपल्या पोरींना जागरूक करत नाहीत आपल्या धर्माबद्दल. आपण आपल्या धर्माबद्दल पुरेशी माहिती देत नाहीत पोरींना, म्हणून पोरी मॅनिप्युलेट होतात. पोरींनी लहानपणापासून आपल्या धर्माबद्दल नॉलेज घेतलं, पोरी बाहेरच्या कुठल्या तरी एखाद्या इसमाकडून हे सगळं ऐकणार नाहीत आणि त्यांनी जर नावं ठेवलं तर त्याच्या 2 थुत्रीत देतील की ए बाबा मला माझा धर्म माहिती, मला माझी संस्कृती माहिती, तू नको सांगूस. ती मोनालिसा भोसले नाही का, जी आता नवीन कन्वर्ट झाली, जिला नवीन मेरा अब्दुल अलग आहे असं वाटायला लागले. तिचे फक्त डोळे सुंदर आहेत, बाकी ती सगळ्या नकशकांत येडपट आहे. तिला कुणीतरी येऊन सांगितलं की तुझा जो धर्म आहे त्याच्यामध्ये अशी शिकवण आहे. 5000 वर्षापूर्वी राधा आणि कृष्णाने सुद्धा प्रेम केलं होतं. जब राधा कृष्ण ने प्यार किया तो राधा ने थोड़ी पूछा कि तू क्या नाम मुसलमान है की हिंदू है. 5000 वर्षापूर्वी हा धर्म तरी अस्तित्वात होता का? आपण आपल्या पोरीवाळींना आतापासूनच शिकवलं पाहिजे की बाई आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, आपल्याला हिंदू म्हणून मरायचंय. ही आपली संस्कृती, हा आपला धर्मग्रंथ आहे. आपल्याला जर कोणी येऊन आपल्या देवी देवतांबद्दल नावं ठेवत असेल तर ती गोष्ट कदापि सहन करायची नाही. आणि ही गोष्ट जेव्हा आपण शिकवायला सुरुवात करू तेव्हा नक्कीच बदल घडेल. नाहीतर हे जे हिरवे साप ते कधी आपल्या घरात येतील आणि आयत्या घरावर घरोबा करतील कळणार देखील नाही.